म्हणजे त्या मग मला तुमची लय काळजी वाटायला लागली राव. म्हणजे तुम्हाला नरकी हाडीनं काय केलं तर माझं कसं होणार? लक्या हा लक्या लगा तुला मित्रांची एवढी काळजी आहे तू रडवतो लगा मला आज. तू लगा देव माणूस आहेस देव माणूस. ए तुमची नाही काळजी मला. माझ्या उधारीचं पडलं, माझी उधारी कोण देणार? उधर उधर या 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 ये आता गोपाळ आलाय स्पेशल चहा बनव लगेच. आणि काय रे गोपाळ काल रातच्याला कुठं होता तू? अरे परा आप्पाचा फोन आम्हाला आला. आम्ही शोधलं की ते कुठं गावला नाही. कुठे गेलता? अरे ते दुकान बंद होतं इतके दिवस. त्या दुकानातलं सामान संपलं होतं, तर सामान आणायला तालुक्याला गेलो होतो. त्याच्यात झाला उशीर. म्हणलं आता रात्री घरी कसं सांगणार, काळजी वाटत त्यांना, म्हणून त्यांना बी काय सांगितलं नाही. म्हणून तुला फोन केला असेल त्यांनी. बरोबर आहे ना. नाही म्हणजे गावात अशा घटना घडत चालल्यात, घरातले टेन्शन मध्ये येणारच ना. कर काय चाललंय गावात? खरं का गोपाळ तुला सांगतो बिन ड्रायव्हरची गाडी अरे आमच्या अंगावर येत होती. आम्ही थोडक्यात वाचलोय ना तर मेलोच असतो. आम्ही पाय जर होकला असता का? होय, बिन ड्रायव्हरची गाडी. नाही पण तुमचा जीव वाचला, पण बाकीच्यांचं काय? आता त्या जामकरच्या बहिणीचं गोपाळ, हा, तुला काय वाटतंय ती कुठं असेल रे? मला काय माहिती रा का, पण मला काय वाटतंय बरं का, म्हणजे मी असाच विचार केला तर हा आर्या मॅडम घर सोडून पळून गेल्या असतील. म्हणजे जामकर साहेब किती कडक शिस्तप्रिय माणूस, कोणी बी कटाळच की त्यांना. आणि अजून दुसरी बी काहीतरी गोष्ट असू शकते बरं का. पण जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय, आपण कशाला दुसऱ्याच्या फंद्यात पाय घाला. हा दे ना विषय सोडून, मी हाय दुकानावर. हो सॉरी सॉरी सॉरी. सांगू नको काय बाबा. म्हणत होता सांग. अरे काय नाही, म्हणजे आपण कशाला काय चर्चा करायची, उगाच काय झालं असेल नसेल तर. जाऊ दे, विषय सोड. अरे अरे सांग ना लगा तू मग विषय नव्हता काढायला पाहिजे. आता विषय काढला तर सांग बाबा लवकर. अरे तुम्ही असं दुसऱ्याची शपथ तुला दोस्तीची शपथ आहे. दुसरीची शपथ दोस्तीची शपथ आहे गोपाळ तुला. दाखवला काय दुसऱ्याला सांग. दिले आता दिले. दोस्तीची शपथ आहे. तूच सांग. दोस्ती शपथ कुणाला नाही सांगत, कुणाला नाही सांगत. बघा, कोणाला सांगायचं? नाही कोणाला? नाही, ते मी चौकात येतो का नाही, तेव्हा मला काही गोष्टी कानावर आल्या. काय म्हणजे कळल्या. ते आर्या मॅडम, ते जामकर साहेबांच्या घरी एक पोरग राहत होतं बघा, त्याचं नाव काय रे? सॉकेट साकेत साकेतच आणि आर्या मॅडमचं लपड. पण कोणाला काय बोलू नका बरं का, आपल्याला काय करायचंय. नाही तुम्ही काहीतरी कोणाला तरी बोला, लोक त्यांची बदनामी व्हायची. मला ये तुम्ही. अजून सांग ना. अजून काहीतरी सांग. अरे पण तुम्ही बघा, मी तुम्हाला काय सांगितलं ना, तुम्ही काय नाही नाही सांग पुढचं. ते साकेत पासन आर्या मॅडम प्रेग्नेंट होते. कोणाला काय बोलू नका बरं का, पण उगाच आपल्यामुळे बदनामी नको दुसऱ्याची. काहीतरी तुम्ही ओघावगत कोणाला तर काहीतरी बोलू. नाही 1 2 3 4 चिडचूप. नाही ग आळे मिळे.